मिळालं लॉंग ऑनच्या दिशेने 4 धावा धावफलकावरती ऍड करतो 13 धावा झालेत 2 बाद फुल टॉस वरती लॉप करत असताना चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला नितीन यांच्या बॅटमधनं 13 धावा धावफलकावरती आहेत थोडंसं फिल्डिंग मध्ये चेंजेस आपल्याला पाहायला मिळाले पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने यावेळेला गोलंदाज सज्ज चांगला स्ट्रोक आहे नितीन यांच्या बॅटमधनं कॉपी बुक स्टाईल हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला फक्त मिळाला एकच धाव चांगले स्ट्रोक प्लेयर आहेत नितीन 14 धावा धावफलकावरती भरपूर अनुभव नितीन यांच्याकडे देखील आहे ओपन क्रिकेटचा असेल ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील चांगले बॅटिंग करत असतात उमसाई 11 प्रथम बॅटिंग करत असताना 14 धावा धावफलकावरती आहेत चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारण्यामध्ये यश जरूर मिळालेलं आहे ओमसाई 11 संघाला यावेळेला बाउन्सर चेंडू जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला पण बाउन्सचा इशारा देखील पंचांचा येतोय तो वॉर्न केलेला आहे गोलंदाजाला चेंडू पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स हे पाहू शकता आपण चांगल्या लेंथ वरती आतापर्यंत गोलंदाजी करतोय तेजस पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने यावेळेला मात्र चांगला स्ट्रोक बॅकवर्ड पॉइंटला चेंडू नो प्लस हा चौकार या 5 धावा हे पाहू शकता वेट केलं त्यात नंतर बॉल डिस्पॅच केला चांगला स्ट्रोक बॅकवर्ड पॉइंटला डीप मध्ये कुठल्याही प्रकारचा खेळाडू नव्हता 5 वर येत आहेत 5 धावा हे आपण रिप्ले मध्ये पाहू शकता जबरदस्त स्ट्रोक सजवत असताना बॅटर संतोष पुन्हा एकदा चांगला चेंडू लगेच कमबॅक पुनरागमन केलाय गोलंदाज तेजस याने डॉट चेंडूची समाप्ती 2 षटकांचा खेळ इथून संपुष्टात आला धावसंख्या धावफलकावरती 19 2 गडी बाद झालेले आहेत प्रति 4 षटकांचे सामने डीपीएल धामणगाव प्रीमियर लीग भरपूर चर्चा होती या स्पर्धेची पूर्ण धामणगाव गावाला एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचा प्रयत्न इथे केला जातोय सर्व गावकऱ्यांच्या माध्यमातून चांगले खेळाडू आपल्या गावातून देखील यावेत या अनुषंगाने भरवण्यात आलेली स्पर्धा धामणगाव प्रीमियर लीग दोन षटकांचा खेळ संपुष्टात आला नितीन स्ट्राइक वरती इनॅट तिसऱ्या क्रमांकासाठी गोलंदाजला इन्व्हाइट केलेला आहे गोलंदाज राज पडवळ न्यू यंगस्टर धामणगाव गावातून आपल्याला हा गोलंदाज पाहायला मिळतोय राज पहिलाच बॉल राऊंड द विकेटने लेफ्ट आर्मर यावेळेला मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता बॅट आणि बॉल मध्ये हवा तितका संपर्क पाहायला मिळाला नाही लेग बाईच्या माध्यमातून ही धाव फलकावरती ऍड केली जाते 20 धावा धाव फलकावरती आहेत हे पाहू शकता आपण स्विच हिट करण्याचा प्रयत्न गतीमध्ये थोडंसं परिवर्तन पाहायला मिळालं राज यांच्या बाईकच्या माध्यमातून 1 धाव आली 20 धावा धावफलकावरती आहेत इथून चांगला खेळ करावा लागेल ओमसाई संघाला जागेवरून खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉल चांगली गोलंदाजी आपण पाहू शकता ऑफ कटर चेंडू फुटवर्क तिथे पाहायला मिळालं नाहीये बॅटर संतोष यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट खेळलेत आतापर्यंत थोडासा प्रेशर थोडासा दबाव बॅटमॅन संतोष यांच्यावरती देखील असेल एकदा सज्ज आहेत यावेळेला आडव्या बॅटनं
मिड विकेटला खेळाडू उपस्थित आहेत. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त एकच धाव. 21 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग, चांगली पार्टनरशिप करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये जवळजवळ विचार केला 2 विकेट मिळाल्यानंतर थोडंसं अडचणीमध्ये जरूर सापडला होता ओमसाई संघ. त्यात नंतर पार्टनरशिप पाहायला मिळाली. संतोष आणि नितीन या 2 बॅटरमध्ये चांगली पार्टनरशिप आतापर्यंत होत असताना भागीदारी इथून मात्र बिल्डअप करत असताना नितीन आणि संतोष हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. रात्रीच्या प्रकाश झोतामधील सामने मित्रांनो आपण अनुभवत आहात, पाहत आहात. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. या पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न होता. फिल्डर आहेत. शॉट थर्ड मॅनला. फक्त एकच धाव मिळेल. वारंवार नितीन यांच्या माध्यमातून स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु बॅट आणि बॉल मध्ये हवा तितकाचा संपर्क पाहायला मिळाला नाहीये. फक्त मिळेल एकच धाव. बघा, जे कुपन्स कोणाला घ्यायचे असतील तर बरोबर आपण कॉम्बॉक्सशी संपर्क साधा. लकी ड्रॉ साठी बाईक आहे. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल टर्न करण्याचा प्रयत्न. इथून मात्र फलंदाज होतोय बाद धावबादच्या माध्यमातून. चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालं. धावबादच्या माध्यमातून बॅटर बाद संतोष याची खेळ आली आहे संपुष्टात. धावफलकावरती आतापर्यंत 22 आहेत. लकी ड्रॉ साठी कुपन आहेत. आपण संपर्क साधू शकता कॉम्बॉक्सशी, आमच्या कमिटीशी. तुम्हाला नक्कीच कुपन मिळतील. चमचमती गाडी कोणाला मिळेल निश्चितच आपल्याला अंतिम दिवसामध्ये आपल्यापर्यंत पाहायला मिळेल. पाहू शकता आपण टेलिव्हिजन स्क्रीनवरती. पुन्हा एकदा राज सज्ज. यावेळा मात्र चांगली गती, चांगला पेस इथे पाहायला मिळाला. चांगल्या लेंथवरती गोलंदाजी करत असताना राज वडवल या मॅचमध्ये पूर्णपणे कमबॅक करून दिलेला आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 22 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. तीन षटकांचा खेळ इथून मात्र संपुष्टात आला. धाव संख्या धावफलकावरती 22. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. नितीन यांना इथून चांगला खेळ करावा लागेल. अनुभवाचा फायदा इथून जर पाहिला तर नितीन यांना घ्यावा लागेल. प्रथम बॅटिंग करत असताना ओमसाई संघ 22 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रात्रीच्या प्रकाश झोतामध्ये जवळजवळ विचार केला तर 30 ते 35 धावांचं जे टार्गेट तुम्ही जर सेट केलं तर नक्कीच तुम्ही डिपेंड करू शकता. तुमच्याकडे चांगली गोलंदाजी असेल तर नक्कीच तुम्ही 30 ते 35 धावा देखील डिपेंड करू शकता. त्या अनुषंगाने इथून मात्र नितीन यांना देखील खेळ करावा लागेल. अंतिम षटक, चौथं षटक प्रगतीपथावरती असताना गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज अनिकेत ओव्हर द विकेटने. यावेळेला मात्र शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये खेळाडू आहेत. मिड विकेटला चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला नाही मैदानाच्या आतमध्ये. चांगली फेकी पाहायला मिळाली डीप मधून. इथून मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. स्लॉग ओव्हर मध्ये ज्या वेळा आपण पाहिलं की शेवटच्या षटकामध्ये हा बॅट्समन आक्रमण करत असतात आणि इथून आक्रमण करावं लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल. बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रदीप स्ट्राइक वरती. इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे.
इथून मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. झेल इथून मात्र सोडलं गेलं. दरम्यान संधी होती 2 धावा पूर्ण करण्याची आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगली धावगती राखत असताना 25 धावा धावफलकावरती आहेत. चौथं षटक प्रगतीपथावरती असताना गोलंदाजी ऑन द ट्रॅक. गोलंदाज अनिकेत. संधी मिळालेली आहे. संधीचं सोनं करावं लागेल प्रदीप याला. चांगली बॅटिंग करावी लागेल. एखादा षटकार, एखादा चौकार. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळाडू उपस्थित आहे. वन मोर मिस्टेक. अजून एक चुकी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. झेल ड्रॉप. तिथून तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये नितीन होत आहेत बाद. चांगला प्रयत्न पाहायला मिळाला डीप मध्ये, परंतु झेल इथून मात्र कंप्लीट केला गेला नाहीये. पण ज्या अनुषंगाने दोन्ही बॅटर खेळपट्टीवरती धावत असताना इथून मात्र तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला नितीन यांनी. धावबादच्या माध्यमातून खेळाडू होतोय बाद. चांगली कामगिरी नितीन यांना करता आली नाही. दबाव जरूर होतं नितीन यांच्यावरती आणि त्या दबावामध्ये इथून मात्र फलंदाज धावबादच्या माध्यमातून बाद झालाय. रनआउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनुज. राज पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. लॉंग स्टॉप सीमेकडे बॉल ट्रॅव्हल होत असताना चांगलं क्षेत्ररक्षण पायाच्या साहाय्यानं. वाईट बॉल. 1+1. दोन धावा. 1+1. टोटल 3 धावा आल्या. वाईट आणि 2 धावा पोहून काढल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावा धावफलकावरती 30. चांगल्या धावसंख्येकडे इथून मात्र जात असताना ओम साई संघ. अनिकेत पुन्हा एकदा सज्ज आहेत. ओव्हर द विकेटने यावेळेला पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, पावलांचा वापर करण्याचा प्रयत्न केला मैदानाच्या आतमध्ये. चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहिला, समजू शकले नाही फलंदाज. डॉट. दरम्यान आगमन झालेलं आहे गणेश गुळवी साहेबांचं. आपलं सहर्ष स्वागत आहे. DPL मध्ये धामणगाव प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम 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 साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे आमच्या स्पर्धेमध्ये धामणगाव प्रीमियर लीग. दरम्यान सामना सुरू आहे. ओम साई 11 त्यांच्या विरोधामध्ये शिवांश 11. प्रथम बॅटिंग करत असताना ओम साई 11 संघाने आतापर्यंत पाहिल्या तर 30 धावा धावफलकावरती आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र त्रिफला उडवलाय. फलंदाज होतोय बाद. 1 मोर विकेट डाऊन. 4 षटकांचा इथून मात्र खेळ आपल्याला पाहायला मिळाला. फक्त धावा इथून मात्र केल्या ओमसाई 11 संघाने. 30 धावा, 31 धावांचं टार्गेट शिवांश 11 संघासमोर. नक्कीच आपल्याला 2 टीम्स मध्ये दोन्ही कर्णधार आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. अख्खा धामणगाव खेळेगा. आणि नेक्स्ट मॅच मयूर 11 त्यांच्या विरोधामध्ये द्रोण 11 अशी ही लढत मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही कर्णधार आपण लगेच सज्ज राहायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. उपस्थित मान्यवरांमध्ये गणेश गुळवी साहेबांना मी इन्व्हाइट करतोय. आपण टॉस करण्यासाठी या महत्त्वपूर्ण टॉसचं नाणेफेकी आपण करायला मी इन्व्हाइट करतोय गणेश गुळवी सर. मयूर 11 त्यांच्या विरोधामध्ये द्रोण 11 अशी ही मॅच.
toss पण पाहू शकता अख्खा धामंग. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो हॅलो. दरम्यान आपण टॉस घेणार आहोत त्यांच्या विरोधामध्ये. धन्यवाद. सन्माननीय पाहुणे गणेशजी गुळवी साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होत आहे. पुढच्या नवीन सामन्यासाठी मायू 11 विरुद्ध द्रोण 11 ह्या सामन्यादरम्यान सन्माननीय आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेशजी गुळवी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. चांगले ज्यांचं वक्तृत्व आहे, चांगलं नेतृत्व आहे आणि चांगलं कर्तृत्व ज्यांचं, आपले निंबोलीचे सुपुत्र सन्माननीय गणेशजी गुळवी साहेब आज आपल्यामध्ये उपस्थित. या संध्याकाळच्या सत्रामध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करतोय. 2021मध्ये सरपंच चषकामधले त्यांचं स्पीच खूप व्हायरल झालं होतं गणेशजी गुळवी साहेबांचं. मागच्या आठवड्यात सुद्धा सापे या ठिकाणी त्यांनी सुंदर वक्तृत्व केलं होतं. प्रत्येक ठिकाणी जे भेट देतात आणि चांगलं मौलिक मार्गदर्शन करतात आपल्या होतकरू खेळाडूंना, आपलं कॅरियर कसं घडवायचं याच्याबद्दल सुद्धा त्यांचं मार्गदर्शन सुरेख असतं. असं सुरेख व्यक्तिमत्व आपल्याला लाभलं आहे. गणेशजी गुळवे, ठाणे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, आपलं मनपूर्वक स्वागत. आणि मैदानामध्ये इथे धावांचा पाठलाग सुरू होत आहे. शिवा शिलवण संघ धावांचा पाठलाग करणार आहे. आधीच्या इनिंगमध्ये ओमसाई 11ने धावा उभ्या केल्या 31 धावांचं माफक लक्ष आहे. परंतु क्रिकेटमध्ये आपण कुठलंही लक्ष कमी समजायचं नसतं, कारण क्रिकेटमध्ये कुठली पण धावसंख्या विजयाची खात्री देत नसते. आणि नक्कीच लो स्कोरिंग मॅचेस कधी कधी आणि बराच वेळेला आपण पाहतो की हाय व्होल्टेज होत असतात. त्याचं कारण की आधीच्या इनिंगमध्ये जर आपण कमी धावसंख्येत रोखलं तर पुढच्या इनिंगमध्ये सुद्धा समोरचा संघ तोच प्रयत्न करतो की आपण सुद्धा त्यांना कमी धावती कसं रोखावं त्यासाठी प्रयत्न केला जातो. जसं कपिल देव साहेबांनी 1983 साली केलं होतं. वेस्ट इंडिजने आपल्याला 183वरती गुंडाळलं, पण तो कपिल देवने अगदी ड्रेसिंग रूममध्ये चॅलेंज केलं होतं की जरा वेस्ट इंडिजने आपल्याला 183 ते थांबवलं आहे तर आपण त्यांना का थांबवायचं नाही आहे. आणि तो प्रयत्न सक्सेसफुल झाला आणि त्यांची विजयाची हॅट्रिक जी होती वर्ल्ड कपची ती रोखली गेली होती. आपल्या इंडियाने पहिला विश्वचषक जिंकला होता. त्याला म्हणतात हिंमत. आणि तुमचा प्रयत्न तो तुम्ही केला पाहिजे. हा पहिला फुलर लेनचा चेंडू टॉस केला आणि चेंडूला फक्त दिशा दिली बॅटचा चेहरा ओपर करून. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने चेतक जात होता 30 यार्ड सर्कलमधून वेगाने, आणि तितक्याच वेगाने पहिली धाव इथे कंप्लीट केली बॅट्समन वसंत भोईरने. वसंत आणि गणेश भोईर अशी जोडी, सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. आणि गोलंदाज आहेत ते मिस्टर विश्वनाथ. स्ट्राईकला मनोज आहेत, इथे करेक्शन करा, मनोज आहेत नाव त्यांचं, मनोज आहे. आणि ह्यावेळेला उडवायचं तर ऑन साईडला चेंडू बॉडी लाईनला आदळतोय. 40+ खेळाडू आहेत मनोज बॅट्समन. 40+ खेळाडूंना प्राधान्य दिलं ह्या टुर्नामेंटमध्ये. धामणगाव प्रीमियर लीग 2024ची ही क्रिकेटची जत्रा पाहतो आपण. जणू काय धामणगावाच्या कॅलेंडरमध्ये एका उत्सवाची नोंद झाली आहे. सीझन 2 आहे, पर्व दुसरं. ज्या पर्वाचा गर्व प्रत्येकाला असावा असं पर्व सुरू आहे. कालच्या दिवसापासून अगदी या स्पर्धेने लोकप्रियतेचं उंच शिखर गाठलंय. अशी स्पर्धा दिवस रात्र रजनीश क्रिकेट स्पर्धा. चेंडू हा फुलर टप्प्याचा होता, खोदून काढलाय. वाईडिस मिडॉनला कव्हर करेपर्यंत एक सिंगल धाव प्राप्त केली बॅट्समनने. आणि धावसंख्या इथे धाव फलकावती लगावली गेली आतापर्यंत फक्त 2. कारण 31 धावांचं टार्गेट असताना संत सावध सुरुवात करतायत दोन्ही पण बॅट्समन. जशी आवश्यकता आहे तसं इथे पुरवठा करण्याचा प्रयत्न आहे. परंतु आता मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू टर्न झाला होता गोलंदाज विश्वनाथकडून. अनुभवी क्रिकेटर विश्वनाथ आहेत, ज्याचा अनुभव इथे पणाला लावला जातोय. 40+ खेळाडू. चांगलं ॲक्शन आहे. हा लेट द बॉल गो. चेंडूला सोडून देणं सुद्धा या बॅट्समनने दाखवून दिलं की ती एक कला असते, कलात्मकता असते, ती दाखवून दिली. पण जुना अनुभव आपल्या पाठीशी आहे, हाताशी आहे. आणि 40+ नक्कीच बॅट्समन इथे चमकतात कालच्या पहिल्या दिवसापासून.
जागा बनवली, आत्ता हा हुक करायचा, टर्न करायचा होता, परंतु चेंडू आता एक्स्ट्रीमच्या वरून जात असताना एकही धाव नाहीये. मग अशीच उल्लेख केला ना प्रेक्षक की लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा हाय व्होल्टेज बनू शकतात. जसं आमचं फ्लड लाईटचं व्होल्टेज वाढलंय, धामणगावचं क्रिकेटचं व्होल्टेज वाढलंय, तसा सामना सुद्धा इथे व्होल्टेज वाढवत असताना हा अचूक मारा करतोय. विश्वनाथचं हे पहिलं षटक अगदी जबरदस्त ज्याने प्रस्तुत केलं आणि पाहता पाहिला पहिल्या षटकाची समाप्ती झाली. धावा झाल्या त्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3-31चं टार्गेट असताना पहिलं षटक समाप्त झालं. आणि आपण वळू आपल्या व्यासपीठाकडे. आपले सन्माननीय मान्यवर गणेशजी गुळवी साहेब, ठाणे जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे अगदी धडाधडीचे कार्यकर्ते, ज्यांचा आपण स्वागत सन्मान घेऊया आपल्या मंडळाच्या वतीने. चांगलं व्यक्तिमत्व, ज्यांचं कर्तृत्व, वक्तृत्व आणि नेतृत्व सुंदर आहे. तर या आपण महेशजी माळीदादा, आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करावा. येतोची सन्मान आपण देऊया टाळ्यांच्या गजरामध्ये गणेश गुळवी साहेबांना. सोबतीला जयेश भोईर आपण पण या. आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती एक तरुण नेतृत्व, ज्याचं कर्तृत्व अफाट आहे, ज्याने यशाचं शिखर गाठलंय. अगदी आभाळाला ज्यांचे हात लागलेत परंतु पाय जमिनीवर आहेत असे आमचे गणेशजी गुळवी आज आपल्यामध्ये उपस्थित. नक्कीच आपण जर साहेब थांबले तर आपण इनिंग ब्रेकमध्ये त्यांचं मनोगत घेऊया, ज्यांचं सुंदर मार्गदर्शन नेहमीच असतं. प्रत्येक ठिकाणी ते जेव्हा जातात, कुठलाही कार्यक्रम असो, त्यांना बोलावं असं वाटतं आणि त्यांचं मार्गदर्शन सुद्धा आपल्याला प्रत्येकाला ऐकावं असं नक्कीच वाटेल. त्यांना मी अनेक वेळा ऐकलंय सुद्धा असे गणेशजी गुळवी. आणि मैदानामध्ये आपण पाहतोय खेळ सुरू झालाय. पुन्हा एकदा आडवे झाले आणि त्या ठिकाणी चेंडू आडवा, बॅट आडवी, स्टंप आडवे, बॅट्समन पण आडवा झालाय, फलंदाज बाद. नाट्यमय स्थिती पाहायला मिळाली. अगदी मनभरून आनंद घेतला बॅट्समननी. बघा बॅट निसटले हातातून. अगदी कदाचित शॅम्पू लावून आले होते परंतु हात पुसायचे विसरले टॉवेलमध्ये. मजा घेत आहेत. पण त्यांनाही माहिती की आपल्या गावची स्पर्धा आहे, आपण मजा आनंद इथे घेतला पाहिजे. धावसंख्या 3 वरतीच थांबलेली आहे. 31 धावांचं लक्ष्य जिंकण्यासाठी 24 चेंडूंमध्ये. बघा ना हा रिप्ले पाहू शकता. ओ हो हो, बॉडी बॅलन्स त्यांना राखता आला नाहीये. त्यांची शरीर सौष्ठ एसटी जी आहे ती अगदी मजबूत आहे. चेंडूला सुद्धा लागला असेल कदाचित. कमरेच्या जवळ चेंडू आदळला आणि बॅट निसटली, ती स्टंपवरती आदळली. धामणगावच्या मनसेचे कार्यकर्ते भावेशजी म्हात्रे साहेबांचं आगमन झाले. साहेब, आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय धामणगाव प्रीमियर लीग 2024च्या ह्या रजनी क्रिकेटमध्ये, लीग क्रिकेटमध्ये. तरुण व्यक्तिमत्व, एका बाजूला गणेशजी गुळवी, भावेशजी म्हात्रे सुद्धा आले आणि मैदानामध्ये एक विलक्षण विकेटचं पतन झालं बघितलं आपण. एक गडी बाद झाला तो म्हणजे मनोज नावाचा. नवीन फलंदाज आलेत मिस्टर आकेश, 1 डाऊन बॅट्समन. आकेशला भिंतीप्रमाणे लढावं लागेल. विराट कोहलीची जागा आहे, राहुल द्रविडची जागा आहे, त्या जागेवरती तुम्हाला विकेट सांभाळून खेळावं लागतं. यावेळेला चेंडूला उडवण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या पुढच्या टोला चेंडू लागून ट्रॅव्हल झाला फाईनच्या दिशेने, शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने झेल टिपला आणि लागोपाठचा दुसरा धक्का लागतोय. बघा जल्लोष, उत्साह, आनंद इथे गगनात मावत नाहीये, कारण विजयापर्यंत पोहोचतील असं पाहायला मिळतंय. मग तो अजून सामना संपायला खूप वेळ बाकी आहे, काही होऊ शकतं. हा बघा चेंडू अँगल प्राप्त झाला होता. उचलू घेणारा चेंडूला अगदी आडव्या बॅटनी ऑन साईडला तटवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूला अगदी चुंबन घेतलं त्या फिल्डरने जेव्हा झेल टिपला होता. यालाच म्हणतात क्रिकेटवरचं प्रेम, यालाच म्हणतात क्रिकेटप्रती तुमचं पॅशन, डेडिकेशन, स्वतःला समर्पित करणं. पंचांशी कुठल्याही प्रकारचा वाद संवाद साधू नका. ऑनलाईन स्पर्धा आहे, लाईव्ह तुम्हाला पाहतायत आणि आम्ही सुद्धा पाहतोय. आमचा धामणगाव अख्खा पाहतोय तुम्हाला. तर तुम्ही अगदी गैरवर्तणूक करू नका अजिबात. कारण कालच आपण अनाऊन्समेंट केलं होतं की बेशिस्तपणा जर दाखवला तर तुम्हाला बाद केलं जाईल. इतकी कडक शिस्तबद्ध ही स्पर्धा इथे आपण सादर करतोय DPLच्या माध्यमातून. धावसंख्या बघूया आपण, फक्त जागेवरतीच आहे. थंडी तर कमी झाली पण धावफलकाला खूप थंडी लागली आहे. 3च्या पुढे जात नाहीये. कोण कोणाचे 3-13 वाजवेल सामन्यामध्ये चित्र हळूहळू स्पष्ट होईल, कारण विकेटच पाहतोय. मैदानामध्ये नवीन फलंदाज आलाय मिस्टर संदीप. भावेशजी म्हात्रे आपल्यामध्ये उपस्थित झाले. गणेशजी गुळवी साहेब सुद्धा आहेत. तरुणांचे प्रेरणास्थान, आपापल्या क्षेत्रामध्ये ज्याने
यशाला भरारी घेतले, यश संपादन केले आणि त्यांना आपण फॉलो करत असतो, त्यांचं वक्तृत्व ऐकत असतो, त्यांचं कर्तृत्व पाहत असतो, त्यांचं नेतृत्व सुद्धा आपण जोपासत असतो. असे आपले हे तडफदार तरुण व्यक्तिमत्व. स्पर्धेची शान ज्यांनी वाढवली आहे, स्पर्धेला 4 चंद्र लावलेत. आकाशामध्ये चंद्रमा सुद्धा उगवेल, पौर्णिमेच्या दिवशी अगदी तो फुलेल. तोपर्यंत ही स्पर्धा अगदी दिमाखाने साजरी होईल, संपन्न होईल. आणि चेंडू सुद्धा दिमाखाने संपन्न होत असताना अचूक मारा, क्विकर 1 टाकायचा प्रयत्न होता. ऑफ्टीच्या बाहेरला बोलवते गोलंदाज नितीन बॅट्समनला. धावसंख्या काय पुढे जात नाहीये ना. बघा हा चेंडू हा आतमध्ये वळला. ऑफ्टिकच्या 2 फूटभर बाहेर टप्पा आणि चेंडू फूटभर आतमध्ये वळला. याला म्हणतात अचूक टर्न करणं, चेंडूला फिरकी देणं. त्याचे जादूगर पाहतो आपण. नितीन पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हो, परंतु चेंडू काय बॅटच्या मध्ये नीटचा मिडल होत नाही. चेंज ऑफ पेस केलं होतं, गती परिवर्तन. पंचांचा लेग बायचा इशारा गोकुल पाटील सर. आणि ह्या लेग बाईशने आता बराच वेळानंतर 1 धाव पुढे सरकते. 4 धावा इथे पाहतो आपण टीम शिवांश 11च्या. प्रत्येक टीम इथे विजयाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करते. असुसलेले आहेत, तहानलेले आहेत, भुकेलेले आहेत. आणि यावेळेला टर्न करायचा होता चेंडू, परंतु चेंडू डाव्या हातीला सोडून जाणारा अजून एक स्वैर चेंडू ठरतोय, तो म्हणजे वाईडच्या माध्यमातून इशारा. धावसंख्या अवांतरणी फुलेल. 5 वर जाऊन ठेपले. शिवांश 11ची धावसंख्या. तब्बल 12 संघ इथे बनवलेत आणि प्रत्येक संघाला 5-5 सामन्यांची संधी आहे. यावेळेला अगदी फक्त दिशा द्यायची होती, फक्त चेंडू बॅटच्या हातला कडेला लागून जागेवरतीच विकेट किपर आला सिली पॉइंट जवळ. आणि पाहता पाहता अगदी सोन्याच्या आणि चित्याच्या वेगाने ह्या 2 धाव पूर्ण, 1 धाव पूर्ण केली. बादलच्या वेगाने. बादल तुमच्या आमच्या धामणगावमध्ये आहे. बादल, सोन्या, लावण्या, हरण्या, चिरण्या, चिक्या, मथुर, बकासूर अशी धावं गाजतायत. बैलगाडा शर्यत गाजते, लिगली झाली. नंतर इथे पूर्णपणे क्रीडांगणात भरलं असतं, कुठेतरी चालू असतील स्पर्धा. आणि पाहता पाहता दुसरं षटक सुद्धा अगदी अचूक पद्धतीने इथे संपन्न केलं गोलंदाज नितीनने. आणि या सामन्यामध्ये प्रेक्षक मजा येईल. आधीच आपण अनाऊन्स केलं होतं की लो स्कोरिंग मॅच सुद्धा हाय व्होल्टेज होऊ शकते. आणि सामन्याचा व्होल्टेज कोणी वाढवला? या 2 बॉलरनी वाढवला. सामना त्यांनी आपल्यामध्ये ठेवलाय, जिवंत ठेवलाय. कमी धावा आल्या असल्या मसलून काय झालं, आपण सुद्धा त्यांना कमी धावा ते रोखू शकतो. हे कपिल देवचं वाक्य त्यांनी नक्कीच ऐकलं. आणि या सामन्याला आता चुरस निर्माण झाली आहे. पहा ही अलोट गर्दी. प्रेक्षक 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 पाहतो आपण. अख्खा धामणगाव खेळेगा आणि अख्खा परिसर आहेगा. पूर्णपणे या पंचक्रोशीतील सर्व चाहते या क्रीडांगणाला भेट देत असताना आमचं मान्यवर सुद्धा आमच्या मंचावरती उपस्थित आणि चहूबाजूला क्रीडांगणावरती गजबजलंय. तुडुंब गर्दी प्रेक्षकांची. बघा कोणाच्या हातात चेंडू, कोणाच्या हातात बॅट. धावसंख्या झाली आहे इथे 2 षटकांमध्ये फक्त 6. आता समीकरण बघूया आपण. येणारे चेंडू 12 आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज टीम शिवांश 11साठी. समीकरण तुम्हाला सोपं होतं, परंतु तुमच्या चुकीच्या बॅटिंगमुळे ते अवघड करून ठेवले. परंतु अशक्य नाहीये. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन दिस वर्ल्ड. इम्पॉसिबल इटसेल्फ सेज दॅट आय एम पॉसिबल. अशक्य स्वतः सांगतो की मी शक्य करू शकतो. माझ्यामध्ये ती क्षमता आहे, ती मला दाखवायची आता वेळ आलेली आहे. बॅट्समनच्या हातात बॅट आणि बॉलरच्या हातात चेंडू आहे. दोन्ही पण एकमेकांच्या समोर प्रतिस्पर्धी आहेत. आणि बघा वार्तालाप होत असताना चहूबाजूला प्रेक्षक, कोणाचे मोबाईल कानाच्या जवळ, कोणाच्या हातामध्ये बॅट, कोणाच्या हातामध्ये बॉल. चिमुकले सुद्धा आलेत, आपले चिल्ड्रन्स मुलं घेऊन आलेत. आनंद घेत असताना आपल्या धामणगावचा उत्सव. धामणगाव प्रीमियर लीग 2024. पहिला चेंडू मार्गस्थ करतो गोलंदाज अनुज. 12 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज. पहिला चेंडू छान पद्धतीने, उत्तम पद्धतीने बॅकफुटला जाऊन टर्न केलाय, कट केलाय. डीप पॉइंटच्या दिशेने सुंदर देखना चौकार. मॅच में ट्विस्ट आ गया वापस. मोमेंटम इथे परत घेतलाय. बघा अतिशय जबरदस्त, शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ काय आहे हे दाखवून दिलं बॅट्समनने, ज्याने चौकार लगावला मिस्टर वसंतने. जणू काय आपल्या संघाला वसंत ऋतू प्राप्त झालाय. कारण गरमीनंतर जो ऋतू येतो तो वसंत असतो, आपल्या आनंद देण्यासाठी आपल्या शरीराला. इथे आनंद दिला आपल्या धावफलकाला. आणि बॅट्समनने इथे आगाज केला आपल्या संघासाठी की मी मैदानामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत मी सामना सोडणार नाहीये आणि सोडायचा सुद्धा नसतो. जिंकू किंवा मरू, रडायचं नाही तर लढायचं असतं.
ती लढाई केली पाहिजे आता सुद्धा त्या दिशेने, परंतु फिल्डर त्या ठिकाणी तैनात केलाय कॅप्टनने, कारण ठेस लागला की माणूस शहाणा होतो. ते शहाणपण बघितलं आपण. चौकारा पाठोपाठ सिंगलची प्राप्ती मनोज वसंतच्या बॅटमधून. धाव संख्या जाऊन पोहोचली 11 वर. 11 ऑन द बोर्ड. 10 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी आता 20 धावांची गरज. 10-20चं समीकरण. नेव्हर गिव्ह अप. दोन्ही पण संघांनी सामना सोडू नका. कधी कधी काय असतं, चावीच्या जुडग्यातील शेवटची चावी त्याच कुलुपाची असते जी आपण शोधत असतो. शोधा म्हणजे सापडेल, तुमचं कुलूप दार उघडेल आणि तुम्हाला विजयाचा सुगंध इथे मिळेल. मोठा फटका मारचा प्रयत्न केला होता. चेंडू ट्रॅव्हल झाला विकेट किपरच्या डोक्यावरून आणि लेग स्लिप कव्हर करेपर्यंत जल्लोष पूर्ण. एक धाव पूर्ण झाली. आनंद घेतात, मजा घेतात विकेट किपर, सर्व खेळाडू, बॅट्समन इथे मजा लुटत असताना. सब कुछ मजामो. अक्का धामणगाव खेलेगा और अक्का धामणगाव मजा मारेगा. हौसे नवसे गौशे सगळे आता चहूबाजूला मजा घेत असतीलच. धावसंख्या येते 12 वर. 12 ऑन द बोर्ड. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्टिअर करतोय आणि आता मात्र त्या ठिकाणी पॉइंटला शतशक तैनात आहे. एक धाव पूर्ण केली. काय सामना रंगतोय प्रेक्षक हो. चौका षटकापासून दूर ठेवलंय, वंचित ठेवलंय, पण तो बॅट्समन फटके का मोठे मारत नाहीयेत. ज्या ठिकाणी फिल्डिंगची जमावट आहे त्या ठिकाणी तुम्ही स्टिअर करता, सिंगलमध्ये तुम्हाला विजय प्राप्त होणार नाहीये. धावा झालेत आतापर्यंत 13. 31चं लक्ष असताना अजून 18 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे ते 8. 8-18 समीकरण आलंय. अवघड होत चाललंय. ते तुम्ही सोपं केलं पाहिजे. सोपं ते साध्य केलं पाहिजे. हा उचली घेणारा चेंडूला कटकाचा प्रयत्न होता. विकेट किपरने सूर मारला आणि त्या ठिकाणी बघा, भाग मिल्का भाग. धावा धावा धावा. हेवा वाटावा अशा धावा मिळत नाहीयेत आणि विकेटचं पतन झालं त्या ठिकाणी रनआउटच्या माध्यमातून. 31 धावांचं माफक लक्ष सुद्धा तुम्ही स्वतः महागडं करून ठेवलं. एक सुंदर चौकार बघितला आपण वसंतच्या बॅटमधून, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा बॉलरने पलटवार केला आपल्या संघासाठी. त्यांनी जी ग्रीप मजबूत केली होती, मोमेंटम जो प्राप्त झाला होता, तो गमाव दिला नाही आपल्या संघासाठी, आपल्या ओमसाई 11 साठी. विकेटचं पतन. धावसंख्या 14 वर. चेंडू आता शिल्लक असतील ते 7. 7 मध्ये पाहिजेत 17. खतऱ्याची घंटा वाजली आहे आणि ह्या खतऱ्यातून, या संकटातून कोणता फलंदाज मुक्त करेल आपल्या संघाला, संकटमोचक कोणता फलंदाज बनेल, अजून त्याचं उत्तर सापडत नाहीये. कारण फलंदाज थांबत नाहीयेत, मोठे फटके मारत नाहीत. हा ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्ह पाहतोय, लॉंग ऑफला कव्हर केलं जातंय. सिंगल इथे धावफलक संत गतीने पुढे जात असताना 3 षटकं समाप्त सुद्धा झाली. धावसंख्या 3 षटकांतर झाली ती 15. आता येणारे चेंडू 6 आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. 6-16 समीकरण अवघड झालंय. त्याचं कारण विकेटचं पतन झालं. 3 गडी बाद झाले ओपनिंगचे. आता मिडल ऑर्डर खेळते मैदानामध्ये, परंतु सोडू नका सामना. तुम्हाला जिंकायचे धामणगाव प्रीमियर लीग 2024. त्यासाठी हा सामना जिंकावा लागेल. कसं परफॉर्मन्स केलं तुम्ही आठवा. राजेश पवारची कशी आज बॅट चमकली, आज कसा खेळला श्रीकांत. जय पारधी बाबाचा तो जबरदस्त क्रिकेटर ठाकरे कसा खेळला. ज्याने 3 लागोपाठचे सामना पटकावले, ती आतिषबाजी तुम्हाला करावी लागेल फटक्यांची. ज्याने 3 सामने जिंकून दाखवलेत जय पारधी बाबा संघाने ह्या लीग मध्ये, जबरदस्त प्रत्येक सामना ज्याने जिंकून दाखवलाय. आणि प्रयत्न तुम्ही तो केला पाहिजे. हरलात तरी चालेल, परंतु प्रयत्न असा करा की समोरचा संघ तुम्हाला म्हणाला पाहिजे की हे भाऊ, हा खेळ माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. तसं तुम्ही इथे करायचंय. परफॉर्मन्स तुमचं बघायचंय. बॅट्समन रेडी आहे स्ट्राईक एंडला. तेजस आणि बॉलर सज्ज आहे बॉलिंग मार्क वरती मिस्टर. 4थ्या षटकासाठी याला ओढला ऑन साइडला. चेंडू हवेत आहे काही काळ आणि झेल टिपला गेलाय. दॅट्स इट्स. फलंदाज बाद. असं वाटलेलं की चेंडू उंचावरून जाईल, परंतु नाही. जशी फिल्डिंगची जमावट केली ना, तशीच बॉलिंग इथे होऊ पाहते. याला म्हणतात अचूक फिल्डिंगची सजावट करणं आणि अचूक बॉलिंग करणं. त्याचं कारण की फिल्डर सुद्धा चांगली बॅकिंग देत आहेत. जसं एखाद्या गायकाला सुंदर सुरेख गायचं असतं सूरमध्ये, तालमध्ये, तेव्हा त्याला वादकाची सुंदर साथ हवी असते, तशी साथ लाभते या ठिकाणी बॉलरला सर्व फिल्डरांची. त्याच कारणाने हा संघ 30 धावा करून सुद्धा विजयाकडे वाटचाल करतोय. लो स्कोरिंग मॅच सुद्धा त्यांनी इथे आपल्या बाजूने झुकवली आहे. तो म्हणजे संघ ओम साई 11 आणि शिवान सिलन बॅटिंग करणारा संघ
काही प्रमाणामध्ये आपण म्हणूया जो आहे बॅकफुटवर. ज्ञानेश्वर पाटील उपसरपंच साहेबाकडून 3 षटकांसाठी 500 रुपये मिळतील बॅट्समनसाठी. आमचे धामणगावचे माजी सरपंच उपसरपंच विद्यमान उपसरपंच ज्ञानेश्वर पाटील बक्षीस लावतायत. जबरदस्त रायझिंग डिलिव्हरी जागते रो सांगत असताना कानाच्या जवळ जाऊन सांगतो की जागते रो परफ्यूम डिलिव्हरी सुगंध सुद्धा दिला. आणि त्या ठिकाणी वाद घालू नका कुठल्याही प्रकारे पंचांशी प्लीज कोऑपरेट. इथे धाव मिळालेली नाही असं चित्र पाहायला मिळतंय. शकील सर काय त्या ठिकाणी पंच सचिन ठाकूर सर 1 फॉर दी ओव्हर म्हणजे एक बाउन्सर झालाय परंतु एकही धाव नाहीये. धावा तर स्थिर आहेत त्या म्हणजे फक्त जागेवरतीच 15 अजून 16 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक आहेत 4. आता मात्र कठीण आहे अशक्य अजून मी म्हणत नाहीये काही होऊ शकतं. एखादा षटकार आला पाहिजे या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं आहे आणि प्रयत्न केलाय सुद्धा पोल बट नॉट पॉवरफुल अनसक्सेसफुल. अयशस्वी फटका आणि झेल टिपला त्या दिशेनेच पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट फलंदाज बाद झेलच्या रूपामध्ये. आता मात्र शिवांश इलेव्हन संघ पूर्णपणे बॅकफुटवर. पराभवाची छतछाया कोसळली अंधारामध्ये कोसळलाय. कुठलाही हिरा चमकत नाही अंधारामधला जो ओरिजिनल हिरा असतो तो खरं म्हणजे अंधारात चमकत असतो पण तो एकही हिरा बनत नाहीये. सगळे काचाचे तुकडे निघाले जे उजेडात सुद्धा चमकतात. धावसंख्या 15 होती स्थिर. हा फटका पाहू शकता आपण एलिव्हेशन नव्हतं फटक्यामध्ये ताकद होती परंतु टायमिंग नव्हतं. रितेश भोरनी प्रत्येक षटक्यासाठी 500 रुपये कमवायचे आहेत. मारला तर मिळतील भावेशकडून भावाकडून बक्षीस येते भावासाठी परंतु कुठलाही फलंदाज येते भाव खात नाहीये आणि भाव स्वतःचा वाढवत नाही. अजून झेल मिळतोय आणि अजून काय झालं तर त्या ठिकाणी 3 धक्के मिळाले तिन्ही पण झेल. लागोपाचे 3 गडी बाद झाले पण ते हॅट्रिक नाहीये त्या ठिकाणी. त्याचं कारण की मध्ये एक डॉट काढलाय रन नाहीये पण तो 3 विकेट लागोपाचे पडले. बघा एकही फलंदाज थांबू शकला नाहीये. जणू काय एकमेकांना सांगतो तू चल मैं आया तुमने बुलाया और हम चले आए तुमने पुकारा. जुनं गाणं आठवायला लागलं. जो तो दिल्या पावली आल्या पावली सुखी राहण्यासाठी जातोय त्याच दिशेने. एकही फलंदाजाने प्रयत्न नाही केला आणि आमचे मान्यवर सुद्धा नाराज होत असताना या सामन्यामध्ये मजाच आली नाही अजिबात. 31 धावसंख्या तुम्हाला इथे अगदी डोईजड करून तुम्हीच ठेवली. त्याचं कारण की तुमची हाराकिरी इथे कामी आली आहे. अगदी कॅल्क्युलेटिव्ह फलंदाजी तुम्हाला करता आली नाहीये. जशी गरज आहे तशी तुमची बॅटिंग झालीच नाही. त्या कारणाने शिवांश इलेव्हन संघ अगदी पराजयाकडे वाटचाल करतोय आणि ओमसाई इलेव्हन संघ विजयाकडे वाटचाल करत असताना विजय संपादन करतोय. अभिनंदन ओमसाई इलेव्हन. 30 धावा करून सुद्धा जो संघ इथे जिंकू शकला त्याने जिंकून दाखवलंय मैदान. आणि षटक सुद्धा आपण पाहतोय मेडन ओव्हर हाताळला एकदा बॉलरसाठी टाळ्या असू द्या मिस्टर आकाश नावाचा तो बॉलर ज्याने मेडन ओव्हर षटक हाताळलं आणि आपण आकाशला ठरवतोय सामन्याचा शिल्पकार मॅन ऑफ द मॅच. सन्मान्य गणेशजी गुळवी साहेबांना मी विनंती करतोय साहेब स्पर्धेबद्दल 2 शब्द बोलावे. खूप छान ज्यांचं वक्तृत्व नेहमी आपण ऐकत असतो ठाणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण नेतृत्व गणेशजी गुळवी साहेब. दामणगाव प्रीमियर लीग DPL एक सुंदर आणि आगळंवेगळं असं आयोजन केलेलं आहे. इथे जवळजवळ 12 संघ या प्रीमियर लीगमध्ये जे धामणगाव गावातलेच आहेत आणि ते इथे खेळतात. खूपच सुंदर अशी संकल्पना केलेली आहे. त्यासाठी ज्यांनी ज्यांनी विशेष मेहनत घेतलेली आहे ते महेशजी माळी जयेश भोईर सुधाकर भोईर आणखीन गावातील सर्वच सुंदर पाटील आणि गावातील सर्वच जे मुख्य आयोजक आहेत त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती खूपच कौतुकास्पद आहे. आणि जवळजवळ 12 संघ खेळतात म्हणजे जवळजवळ नाही तरी पण 150 खेळाडू या स्पर्धेमध्ये भाग घेतात. म्हणजे एक गाव मिळून क्रिकेटमध्ये 180 खेळाडू तयार होतात ही फार मोठी एक चांगली गोष्ट आहे. आणि त्यांच्या
त्यांच्यामधला जो गुण आहे त्याला एक वाव देण्याचं काम इथे केलेलं आहे. आणि या स्पर्धेत जेवढे संघ खेळत आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की एक चांगला परफॉर्मन्स सर्वांकडूनच राहील. आणि ही जी प्रीमियर लीगची जी संकल्पना आहे ती खूपच चांगली. पण मला वाटतं तुमची जी धामणगावची जी प्रीमियर लीग आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त संघ आहेत. त्याच्या आधी बिनारमध्ये पण संघ झाले आहेत पण ते कमी होते. पण या नाईट शोसुद्धा ठेवलेला आहे त्याचंही सुद्धा एक चांगलं कौतुक करायला लागेल. आणि आयोजक तसेच खेळाडूंना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब, आपण सुंदर शब्दांनी या ठिकाणी मौलिक मार्गदर्शन केलं. आणि साहेबांच्या शुभास्ते आपण देऊया आकाशला ही बक्षिसं. मॅचसाठी आकाश या, ज्याने अगदी शेवटचं षटक अफलातून हाताळलं. मिडन ओव्हरचं षटक होतं. 17 धावांची गरज असताना एकही धाव दिली नाही तो आकाश आलाय. गणेशजी गुळवी यांच्या शुभास्ते घेते सुंदर ट्रॉफी. ठाणे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस गणेशजी गुळवी साहेब. त्यानंतर सुधाकरजी भोईर सुद्धा टी शर्ट्स देतील आकाशला. खूप छान परफॉर्मन्स आकाशचं. किरणजी शिंगोले स्पॉन्सर, सचिनजी माळी स्पॉन्सर हे टी शर्ट, तसेच पाटील साहेब. आणि एक मिडल सुद्धा इथे दिलं जाईल दिगंबरजी पाटील यांच्या शुभास्ते. धन्यवाद गणेशजी गुळवी, आपण आलात आणि स्पर्धेला इथे शतगुणित केलं त्याबद्दल आपले आभार. आपल्यामध्ये मनसेचे कार्यकर्ते सुद्धा आहेत. भावेशजी म्हात्रे आपल्या रंगमंचावर मंचकावर. फिल्डिंग सजून घ्या नवीन सामन्यासाठी. फिल्डिंग लावून घ्या आपण. तर गोल्ड मेडल इथे स्वीकारतोय दिगंबर पाटील यांच्या शुभ हस्ते आकाश नावाचा गोलंदाज, ज्याने आकाशमय कामगिरी केली. आकाश 17 धावा द्यायच्या होत्या त्या षटकामध्ये, पण तुझ्या मनात त्यावेळेला काय चाललं होतं एक्झॅक्टली? भीती तर जाम वाटली होती, पण माझ्या टीमने मला खूप सपोर्ट केला आणि टाकला अगदी. शेवटचं षटक तुला आता पहिल्यांदा मिळालं की तू नेहमी हाताळत असतो तुझ्या टीमसाठी? हां, पहिल्यांदा मिळालं. या स्पर्धेसाठी तुम्ही स्पेशली काय तयारी केली आहे लीगसाठी? तेच आपली रोजची प्रॅक्टिस आणि रोज आता केलं जातं आम्ही. तुला वाटतं तुझं परफॉर्मन्स घरच्यांनी बघितलं असेल टी व्हीवर? हां, नक्कीच बघितलं. घरी गेला ती काय म्हणतील तुला? हेच चांगली बॉलिंग केली. क्या बात आहे आकाश, वेल डन फ्रॉम यू. बेस्ट ऑफ फॉर नेक्स्ट मॅच. आकाश होते मॅच दी मॅच. वेळी आपण नवीन सामन्याकडे कमेंट्री बॉक्समध्ये आपले जून नांदुरकीचे एक उभरते समालोचक विजयजी पाटील सर. धन्यवाद मनोज कारवे सरांचा आपण आवाज ऐकलात. सर, 2 टीम्समध्ये आपण सामना पाहणार आहोत. मयू 11 त्यांच्या विरोधामध्ये द्रोण 11 अशी ही लढत